नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ईशा जगताप कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते। आपल्या कृषी प्रधान भारत देशात महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात कायमच अग्रेसर आहे, परंतु सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट होताना दिसून येते। उत्पादन चांगलं मिळालं की उत्पन्न घसरतं आणि उत्पादन कमी मिळालं की शेतकरी बांधवांच्या वाट्याला कर्जबाजारीपणा येतो। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत केवळ पिकावर अवलंबून राहणं अवघड झालंय। शेतीला जोडधंदा हा हवाच अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। त्यातूनच एकात्मिक शेती पद्धतीला महत्त्व प्राप्त होतंय। ही पद्धत नेमकी काय आहे आणि तिचं महत्त्व नेमकं काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत। आजचा आपला विषयच आहे एकात्मिक शेती पद्धतीतून शाश्वत शेती उत्पन्न। या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कृषी अर्थशास्त्र विभागाचे कृषी संशोधन अधिकारी डॉक्टर जितेंद्र दोरगे सर। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद सर। एकात्मिक हा शब्द ऐकताच मला सर्वसामान्य व्यक्ती म्हणून त्याचा अर्थ वाटतो की अनेक शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन घेतलेली उत्पादनं किंवा एकाच जमिनीवर घेतलेली अनेक उत्पादनं, परंतु अर्थातच या पद्धतीचा सखोल अर्थ असेल आणि जर तिचा अवलंब करायचा असेल तर तिच्याविषयी सखोल माहिती असणं आवश्यक आहे। आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एकात्मिक शेती पद्धती म्हणजे नेमकं काय आणि तिचं महत्त्व काय याबाबत सविस्तरपणे सांगा। हां, आता एकात्मिक शेती म्हणजे ग्रामीण भागात जे पिकं घेतले जातात त्या पिकांवर आधारित पशुपालन असेल, म्हणजे याच्यामध्ये गायी असतील, म्हशी असतील, शेळी असतील, मेंढ्या असतील किंवा त्याचबरोबर पक्षीपालन असेल, म्हणजे याच्यामध्ये कोंबडी येतील किंवा त्या स्थानिक पातळीवरील पक्षी असतील यांचा समावेश होतो। मत्स्यपालन असेल, यामध्ये मासे असतील, कोळंबे असतील किंवा मधमाशी पालन असेल आणि ह्याचबरोबर फलोत्पादन म्हणजे फळबाग लागवड यांची सांगड असे छोटे मोठे जे शेतीपूरक व्यवसाय हे एकमेकात गुंफलेले असतात, एकमेकांना जोडणारे असतात, एकमेकावर आधारित असतात, अशी जी शेती पद्धत आहे याला आपण एकात्मिक शेती पद्धत म्हणतो। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रामीण भागातले पिके आणि त्याच्याबरोबर जे शेतीपूरक व्यवसाय केले जातात त्याला एकात्मिक शेती पद्धत असे म्हणतात। आता याचं महत्त्व आपण समजून घेताना एकात्मिक शेतीचे फायदे पाहू तर एकात्मिक शेतीपासून म्हणजे कमी जागेत जास्त उत्पन्न मिळतं, शिवाय जमिनीची सुपीकता आणि आरोग्य सुधारतं, रासायनिक खताचा पण वापर कमी होतो आणि सेंद्रिय खताचा वापर वाढतो, शिवाय निविष्ठांचा पण जास्त प्रमाणात त्याची आवश्यकता लागत नाही, त्यामुळे उत्पादन खर्च कमी येतो आणि आर्थिक फायदा होतो। आणि याच्या पलीकडे जाऊन एकात्मिक शेती पद्धतीमुळे कमी जागेतून रोजगार उपलब्ध होतो आणि वर्षभर उत्पन्न मिळत जातं। ते उत्पन्न वर्षभर मिळत असल्यामुळे काय होतं, लहान लहान शेतकरी त्यांना जे शेतीमधलं नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा अवलंब करण्यासाठी एक संधी प्राप्त होती। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकात्मिक शेती पद्धतीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यास निश्चितपणे मदत होती। हे त्याचे महत्त्वाचे बाबी आहेत। म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय एकत्रितपणे करणं म्हणजे एकात्मिक शेती पद्धती, तिचे आपण महत्त्व सुद्धा सांगितलेत। पण सर, शेतीमध्ये अशी कोणती परिस्थिती नेमकी उद्भवते की आता शेतकरी बांधवांना या पद्धतीकडे वळावंसं वाटतं किंवा या पद्धतीकडे शेतकरी बांधवांनी नेमकं कधी वळावं, काय सांगाल? हां, आता आपण पाहिलं महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र असं निश्चितपणे उत्पादनामध्ये आघाडीवर आहे। मग त्याच्यात काही उदाहरणं पाहू आपण। कापूस उत्पादनात महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे, म्हणजे देशाच्या एकूण कापूस उत्पादनात जर विचार केला तर महाराष्ट्राचं कापूस उत्पादन 27% होतं। तसं तेलबियाच्या बाबतीत पण महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे। एकूण देशाच्या तेलबिया उत्पादनामध्ये पण महाराष्ट्राचा 18.52% त्याचा हिस्सा आहे। याच्यामध्ये सोयाबीनचा हिस्सा सगळ्यात मोठा आहे, म्हणजे देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनामध्ये महाराष्ट्राचं जवळपास 42% उत्पादन महाराष्ट्रात मिळतं। त्याचबरोबर कडधान्यामध्ये पण म्हणजे देशाच्या उत्पादनामध्ये आपण 18.85% आपला हिस्सा आहे। त्यात तूर असेल, तूरचं उत्पादनसुद्धा देशाच्या एकूण उत्पादनाच्या 31% आहे। हरभऱ्याचं पण 23% उत्पादनाचा हिस्सा आहे आपला देशाच्या।
फलोत्पादनामध्ये पाहिलं तर द्राक्षामध्ये आपण 63% देशाच्या एकूण उत्पादनामध्ये आपण महाराष्ट्र उत्पादनाचा वाटा उचलतो आहे. डाळिंबातही प्रथम स्थानावर आहे, त्याच्यातही आपण जवळपास 55% उत्पादन महाराष्ट्र करतं आहे. म्हणजे आपण हे पाहिलं तर निश्चितपणे महाराष्ट्र उत्पादनात अग्रेसर आहे. पण दुसऱ्या बाजूने आपण शेतकऱ्यांचा जर विचार केला तर सध्याची परिस्थिती अशी झाली की दरडोई क्षेत्र जे आहे शेतकऱ्यांचं हे कमी कमी होत चाललं आहे. त्यात अनियमित पाऊस पण आहे. त्याच्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांना अपेक्षित जे उत्पादन मिळायला पाहिजे, उत्पादकता मिळायला पाहिजे ती मिळत नाही. साधी उत्पादन खर्च जास्त येतो आणि त्या प्रमाणात अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं. मग अशा वेळेस ते शहराकडे कामधंदा किंवा रोजगारीसाठी जातात आणि शहराची लोकसंख्येचा हा ताण निर्माण होतो आणि साहजिकच मग तिथं सामाजिक असतील आर्थिक प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होती. मग ह्या दृष्टिकोनातून जर त्यांना शेतीतच वर्षभर रोजगार आणि शाश्वत उत्पन्न मिळायला लागले तर ते ग्रामीण भागातच ते शेती करतील. ह्यासाठी एकात्मिक शेतीचा आता अवलंब करणं ही काळाचीच गरज बनलेली आहे. आपण सांगितलं की दरडोई क्षेत्र आता कमी होत आहे, त्यामुळे लहान लहान शेतकऱ्यांना शहराकडे धाव घ्यावी लागते. पण एकात्मिक शेती पद्धतीतून या लहान लहान शेतकऱ्यांना कसा फायदा मिळतो? आता आपण पाहिलं तर पूर्वीचा काळ जर विचार केला तर त्यावेळेस मुबलक प्रमाणात शेती जमीन होती, वेळेवर आणि पुरेसा पाऊस पण पडत होता आणि शिवाय मजुरांची उपलब्धता होती. त्यामुळे ते पीक आराखड्याचे योग्य नियोजन करायचे, योग्य प्रकारे उत्पादन घ्यायचे आणि त्यापासून त्यांना उत्पन्न मिळायचे. त्या काळीचा जर अजून विचार केला तर त्या काळी म्हणजे तृणधान्य असतील त्याच्या उत्पादनातून त्यांना 43% उत्पन्न मिळायचे, कडधान्यापासून 7% उत्पन्न मिळायचे उत्पादनापासून. म्हणजे एकूण 50% जे उत्पन्न आहे ते त्यांना अन्नधान्याच्या उत्पादनापासून मिळायचे. आणि त्यावेळेचं जर क्षेत्र पाहिलं अन्नधान्य पिकाखाली तर ते 72% होतं. पण आज जर 22-23चा जर विचार केला तर ते क्षेत्र एकदम कमी झालं, म्हणजे 50% आलेलं आहे. मग हे क्षेत्र जे 25% कमी झालं अन्नधान्याचं, हे कुठे गेलं तर जास्त पाणी लागणारे जे पिकं आहे म्हणजे कापूस असेल, ऊस असेल किंवा एक फळ झाडं असतील त्यांना ते पाणी उपलब्ध व्हायला लागलं आणि इकडचे जे राहिलेले पिके यांना पाण्याची उपलब्धता कमी झाली. साहजिकच त्याच्यापासून त्यांना जी उत्पादकता मिळायला पाहिजे, जे उत्पादन मिळायला पाहिजे ते मिळत नाही. मग आपण जर दरडोई क्षेत्राचा विचार करतोय ना तर अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या आज किती आहे? 1 हेक्टरपेक्षा कमी जे असतात त्यांना आपण अल्पभूधारक म्हणतो, त्यांची संख्या 50% झालेली आहे. आणि लहान शेतकरी म्हणजे 1 हेक्टर ते 2 हेक्टरपर्यंतचे यांची संख्या 30%. म्हणजे अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांची संख्या ही 80% झालेली. आणि 80% शेतकऱ्यांकडे एकूण शेती क्षेत्रापैकी 45% क्षेत्र आहे. म्हणजे 80% शेतकरी आणि 45% त्यांच्याकडे क्षेत्र आहे. म्हणजे दरडोई क्षेत्र हे फार कमी झालेलं आहे. मग अशा परिस्थितीत त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी याच्यातून कमी क्षेत्रातून उत्पन्न मिळवणं अशक्य होत चाललं आहे. मग यासाठी जर एकात्मिक शेती केली तर कमी क्षेत्रातून त्यांना निश्चितपणे जास्त उत्पन्न मिळू शकतं आणि लहान शेतकऱ्यांना हा एक त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी एकात्मिक शेती हा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे. म्हणजे अगदी जर त्यांना शेतीतून चांगलं उत्पन्न मिळत नसेल तर त्यांना शहराकडे नोकरीसाठी जाण्याची गरज नाहीये. ते एकात्मिक शेती पद्धतीतून आपल्याच शेतीत जणू सोनं पिकवू शकतात. हो, बरोबर. सर, आपण जी सुरुवातीपासून माहिती दिली आहे त्यात मला जाणवलं की एकात्मिक शेती पद्धतीत सर्वात महत्त्वाचा घटक हा उत्पन्न वाढ आहे. बरोबर. तर या पद्धतीतून नेमकं कसं उत्पन्न वाढ होतं याचं विश्लेषण करा. तर आता आपण वेगवेगळ्या शेती पद्धती पाहूया. साधारणपणे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या शेती पद्धती अवलंबल्या जातात, पण 22 शेती पद्धती बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांनी वापरतात. आणि यातल्या ज्या 4 शेती पद्धती आहेत याचा अवलंब जास्त प्रमाणात शेतकरी करतात. त्या म्हणजे फक्त पीक घेणं, त्यानंतर पीक आणि शेळीपालन करणं, त्यानंतर पीक आणि दुग्ध व्यवसाय, आणि चौथी म्हणजे पीक, दुग्ध व्यवसाय आणि फलोत्पादन. ह्या 4 शेती पद्धती अवलंबल्या जातात जास्त प्रमाणात. याच्या 4 आपण जर विचार केला तर एक अभ्यासाने ते असं निदर्शनात आलं की फक्त पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे जे 100% उत्पन्न आहे त्यातलं फक्त 60% उत्पन्न हे त्यांना फक्त शेतीतून मिळतं. त्याच्यात त्यांचा उदरनिर्वाह होत नाही, म्हणून त्यांना 40% उत्पन्नासाठी दुसरीकडे जावं लागतं. रोजगार व छोटे मोठे कामं त्यासाठी करावं लागतात. आणि जर पीक आणि त्याच्याबरोबर जर शेळीपालन केलं तर त्यांच्या शेतीतून त्यांना 80% उत्पन्न मिळतं. म्हणजे फक्त 20%साठी त्यांना बाहेर जावं लागतं. ह्याच्यानंतर जर पीक आणि जर दुग्ध व्यवसाय केला तर जवळपास 90% उत्पन्न हे त्यांना शेतीतून मिळतं. पण जर पीक, दुग्ध व्यवसाय आणि फलोत्पादन केलं तर जवळपास 90 ते 100% उत्पन्न त्यांना त्यांच्या शेतीतून मिळतं. त्यांना दुसरीकडं जाण्याची गरज पडत नाही. त्यामुळं पीक, दुग्ध व्यवसाय आणि फलोत्पादन ही शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचं आहे. याच्यापासून म्हणजे शाश्वत उत्पन्न मिळवण्यास निश्चितपणे मदत होते. सुरुवातीला शेळी पालनाबाबत जर एकात्मिक पद्धती आपण वापरली तर या व्यवसायासाठी किती खर्च येतो, किती उत्पन्न मिळतं? आता शेळीपालनचा जर विचार केला
तर जे शेतमजूर आहे किंवा भूमिहीन शेतकरी किंवा अल्पभूधारक किंवा लहान शेतकरी हे प्रामुख्याने शेळीपालन करतात, ग्रामीण भागामध्ये ते करतात आणि महिलांद्वारे हा व्यवसाय साधारणपणे केला जातो. तर याच्यामध्ये 3 पद्धती येतात. म्हणजे एक चराऊ शेळ्या सोडल्या जातात, म्हणजे मोकाट पद्धतीने शेळ्या सोडणे आपण त्याला असं म्हणतो, ही एक पद्धत आहे. नंतर अर्धबंदिस्त शेळीपालन असा एक प्रकार आहे आणि तिसरा म्हणजे पूर्ण बंदिस्त शेळीपालन. पण जी चराऊ सोडली जाते शेळीपालन हेच सगळ्यात जास्त फायदेशीर ठरलेलं आहे, कारण याच्यामध्ये आहारावरचा खर्च पूर्णपणे कमी होतो. त्यामध्ये काय होतं की दिवसाला 4 ते 5 तास शेळ्या मोकाट चरण्यासाठी सोडल्या जातात. तर साधारणपणे एक व्यक्ती याच्यामध्ये गुंतून राहते, 30 शेळ्यामागे एक व्यक्ती गुंतून राहते. पण याचा अजून एक फायदा असा आहे की विविध प्रकारचा चारा ते खाल्ल्यामुळं त्या शेळ्यांचं आरोग्य किंवा शरीर वाढ आहे ही चांगल्या प्रकारे होते. त्यांच्या दुधामध्ये औषधी गुणधर्म चांगले येतात. मग अशी पद्धतीची शेळीपालनच हे फायदेशीर आहे. पण याच्यामध्ये आपण जर खर्चाच्या बाबीचा जर विचार केला तर वर्षभरात शेळी म्हणजे जो उन्हाळ्यातले काही दिवस असतील, जास्त ऊन किंवा जास्त पाऊस, ह्यावेळेस ती शेळी चराईसाठी सोडता येत नाही. मग जर असा हिशोब केला तर साधारणपणे 250 दिवस तरी ती चराईसाठी सोडली जाते. यात एक व्यक्ती गुंतते, म्हणजे 250 दिवस ती व्यक्ती त्या कामासाठी असते, म्हणजे शेतीत काम करू शकत नाही. तर ती जरी घरची व्यक्ती असेल तरी त्या भागातील जो रोजंदारीचा दर असेल 250-300 असेल, त्या दराने त्या 250 दिवसाचा आपल्याला रोजंदारीचा खर्च काढावा लागेल. त्यानंतर ज्यावेळेस ती त्या शेडमध्ये असते त्यावेळेस त्यांना खाद्य लागतं. म्हणजे हिरवा चारा असेल तर 3 किलो प्रति शेळी प्रति दिवस लागतो, वाळलेला असेल तर 1 किलो प्रति दिवस प्रति शेळी काय लागतो, किंवा खुराक जो म्हणतो तो 300 ग्रॅम प्रति दिवस प्रति शेळी खर्च लागतो. मग याचे रेट वेगवेगळे, म्हणजे जर हिरवा चारा असेल तर तो 3 रुपये पर किलो आहे, किंवा वाळलेला चारा असेल 8 ते 10, किंवा खुराक 30 रुपये, असे ज्या त्या भागातले दर वेगवेगळे असतील त्यानुसार त्याचा आपल्याला आहाराचा खर्च काढणं गरजेचं आहे. त्यानंतर ते शेड असतं, त्याचं जर आपण सुरुवातीला ते बांधलं असलं तर त्याचं आयुष्यमान लक्षात घेऊन प्रत्येक वर्षात त्याची विभागणी करावी. शेळीची किंमत, त्याचं लाईफ असेल 5-7 आपल्याकडे जेव्हा असेल त्या विभागणी करून तो खर्च टाकून तो खर्चाचे एकदम काढणं गरजेचं आहे पहिली गोष्ट. आणि दुसरा आपण हिशोब करायचा उत्पन्नाचा महत्त्वाचा. तर आता असं आहे की आपण 30 शेळीचं उदाहरण घेतलं, साधारण 2 वर्षात 3 वेत होतात आणि जुळ्या होतात, म्हणजे 6 आपल्याला करडं 2 वर्षात मिळू शकतात. एका वर्षात म्हणजे 3चा हिशोब धरतो, मग 30-90 आपल्याला बरोबर. मिळू शकतात. तर त्यात पण मृत्यूचं प्रमाण येतं 10 ते 15%, म्हणजे 70 ते 75 किंवा 70पर्यंत तरी आपल्याला ते करडं राहतात आणि ते 4-4.5 महिन्यांनी आपण ते बोकड म्हणून विक्री करतो. आता जनरली असा ढोबळमानाने हे की मटणासाठी ते विकले जातात. मटणाचा जो भाव आहे म्हणजे 700 रुपये असेल, 600 रुपये असेल, तर त्याचं निम्म किमतीने बोकडचं प्रति किलो वजनावर ते विकलं जातं. तर समजा 15 किलो साधारण त्यांचं ॲव्हरेज वजन असतं, म्हणजे 15 ते 45, 4,500, 5,000, 5,500पर्यंत बोकड जातं. मग तसं 70च्या हिशोबाने आपल्याला ते उत्पन्न मिळू शकतं. त्यानंतर त्याच्यापासून मिळणारं लेंडी खत आहे त्याला पण फार महत्त्व आहे, त्याची पण विक्री केली त्याच्यापासून उत्पन्न मिळतं. निश्चितपणे हे उत्पन्न चांगले मिळत असल्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय निश्चितपणे फायदेशीर ठरत आहे. शेळी पालनातून खरोखर खूप उत्पन्न मिळते, फायदेशीर व्यवसाय आहे. दुधाचा विचार केल्यास जवळपास प्रत्येक घरात दररोज दूध प्यायलं जातं, बरोबर, किंवा आठवड्यातून एकदा तरी. त्यामुळे अर्थातच दुग्ध व्यवसायातून सुद्धा चांगलं उत्पन्न मिळत असेल. पिकाच्या जोडीला दुग्ध व्यवसाय करताना किती खर्च येतो आणि काय उत्पन्न मिळतं? आता दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालन याचे खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या बाबी, खर्चाच्या बाबी जवळपास सारख्याचे. उत्पन्न फक्त दुधापासून याच्यापासून मिळतं. पण याच्यामध्ये एक फरक असा आहे की म्हणजे दुग्ध व्यवसाय हा शेळीपालनापेक्षा खर्चिक आणि कष्टाचा जास्त. शेळीपालन हे महिलांकडून करून घेतात, पण दुग्ध व्यवसाय करताना गाई म्हशी असतील हे थोडं कष्टाचं काम आहे. म्हणजे यात पुरुष दररोज 4-5 तास तरी त्याच्यात राबतो. बाकी खर्चाचा विचार केला त्यांना म्हणजे खाद्य जास्त लागतं शेळीपालनापेक्षा, मग तो एक मोठा खर्च आहेच. आणि बाकीचा खर्च सारखीच विभागणी होती. मग शेड असेल, त्याची किंमत असेल, आपण त्या याच्यानुसार शेळीपालनासारखी विभागून टाकू शकतो. फक्त खर्च याचा म्हणजे जास्त खाद्याचा एक खर्च होतो, त्याची गाईच्या म्हशीच्या किमती पण जास्त असतात त्याच्याबद्दल, ह्या खर्चाच्या बाबी असतात. आणि जर उत्पन्नाच्या बाबी आल्या तर दुधाचा आपण हिशोब करू शकतो. म्हणजे दूध आता वेगवेगळ्या जातीच्या गाई किंवा म्हशी असेल तर त्याचं उत्पादन दुधाचं वेगवेगळं असतं. पण इन ॲव्हरेज आपण म्हणजे सरासरी जे म्हणतो ते 3 ते 5,000 जरी आपण वर्षाला दूध धरू शकतो. म्हणजे 9 महिने दूध मिळालं तर पहिले 4 महिने दूध वाढत राहतं, नंतर ते कमी कमी होतं. म्हणजे 3 ते 5,000 धरलं. आता गाईचे रेट वेगवेगळे 28-30 रुपये असतील, म्हशीचे दुधाचे 50-60, म्हणजे हे त्या भागात थोडेफार फरक असतो. त्याच्यानुसार आपण त्याचं उत्पन्न काढू शकतो. त्याच्यानंतर शेणखताला फार महत्त्व आहे.
त्याच्यापासून उत्पन्न मिळतं. म्हणजे दूध आणि शेणखतापासून उत्पन्न आणि खर्चाचा विचार केला तर दुग्ध व्यवसाय सुद्धा चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरत फायदेशीर आहे. आहे. सर, आपण शेळी पालन आणि दुग्ध व्यवसायाबाबत एकात्मिक शेती पद्धतीत कसा खर्च येतो, किती उत्पन्न मिळतं सांगितलं. आता फलोत्पादनाविषयी सांगा. हां, आता आपण महाराष्ट्रात जर विचार केला तर आपलं जवळजवळ 84% कोरडवाहू क्षेत्र आहे. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला फळबाग घ्यायची म्हणजे सिंचनाच्या सुविधेचा पण विचार केला तर देश पातळीवर 40% सिंचनाच्या सुविधा आहे, पण महाराष्ट्रात जर विचार केला तर त्या फक्त 18% आणि एकूण शेती लागवडीचं क्षेत्र जे आहे त्यातही 40% क्षेत्र हे आपलं हलक्या जमिनीचं आहे. मग अशा ह्याच्यात फलोत्पादन कसं घ्यायचं हा एक प्रश्न असतो. पण कसं आहे, थोडी जरी बागायत जमीन असेल ना तर भाजीपाला पीक उत्पादन घेणं फायदेशीर होतं. कमी जागेत कमी वेळेत भाजीपाला येतो आणि भाजीपाल्याची मागणी ही वर्षभर असते, त्यामुळं तो निश्चितपणे परवडतो. त्याचे पैसे पण सतत मिळत असल्यामुळे इतर रोजंदारीचे मजुरींची किंवा इतर खर्चाच्या शेती खर्चासाठी ते फायदेशीर असतं. म्हणजे भाजीपाला हे घेणं परवडतं. शिवाय भाजीपाला हा आपण स्वतंत्रपणे लागवड करू शकतो किंवा इतर आंतरपीक म्हणून किंवा मिश्र पीक म्हणून सुद्धा भाजीपाला घेता येतो. म्हणजे कमी जागेत त्याचं आपल्याला नियोजन करता येतं. फळांमध्ये पण भाजीपाला घेता येतो. मग ते नक्कीच आर्थिक फायद्याचंच ठरतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे फळांच्या बाबतीत. तर फळांच्या बाबतीत विचार करताना आपलं कोरडवाहू क्षेत्र जास्त आहे, जिथं खरंच पाण्याची सुविधा नसेल अशा क्षेत्रामध्ये पावसाच्या पाण्यावर किंवा कमी पाण्यावर येणारे जे फळं आहेत ते निवडावे. म्हणजे आंबा असेल, चिंच असेल, कवठ असेल किंवा जांभूळ असे जे पिकं आहे कमी पाण्याचे आणि फक्त पावसावर येणारे अशा फळपिकांची निवड करावी आणि त्याच्या दृष्टीने फलोत्पादन घ्यावे. म्हणजे निश्चितपणे कोरडवाहू क्षेत्रात सुद्धा फलोत्पादन राबवणं शक्य होऊ शकतं. सर, आपण एकात्मिक शेती पद्धतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती सांगितलीत, त्याचं महत्त्व सांगितलं, उत्पन्नाबाबत चांगली माहिती दिलीत. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? हां, आता शेवटी मी एवढं सांगू शकतो की फक्त पीक पद्धतीवर न अवलंबून राहता, फक्त पिकं घेण्यावर न अवलंबून राहता एकात्मिक शेती पद्धत निश्चितपणे अवलंबन करण्याचं गरजेचं आहे. यातून उत्पन्न पण दुप्पट होण्याला निश्चितपणे मदत होते. पण सर्वात महत्त्वाचं मी हे सांगतो की ग्रामीण भागात जे आज युवक आहेत, तरुण पिढी जी आहे ती गाव पातळीवर सामाजिक किंवा धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर आहे, आघाडीवर असतात ते. तर त्यांनी थोडं गावाचं अर्थकारण आहे यातही थोडं लक्ष घातलं तर निश्चित गावाचं अर्थकारण सुधारेल. म्हणजे काय, गावाचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाचा नावलौकिक मिळवून देणं, त्याला बाजारपेठ मिळवून देणं की ते पुढे जाऊन त्या माला जो उत्पादन होतं आहे त्याला एक ब्रँड तयार होईल, ते उत्पादन आणि गावाचं नाव त्याला जोडलं जाईल. अशा पद्धतीने जर ते पुढे येऊन ते काम केलं तर निश्चितपणे गावाचं अर्थकारण तर सुधारेल, पण शेतकऱ्यांची पण आर्थिक उन्नती होईल. आता काही बाबतीत कधी कधी उत्पादन जर जास्त झालं तर त्याचे भाव कोसळतात. मग अशा वेळी त्याचं काय करायचं, तर ते प्रक्रिया उद्योग म्हणजे छोटे मोठे प्रक्रिया उद्योग जे असतात ते जर गाव पातळीवर जर सुरू केले तर त्याच्यानुसार त्याच्यापासूनचे जे उपपदार्थ तयार होतात म्हणजे शेतीमालापासून जे उत्पादन होऊन त्याची प्रक्रिया करून जर दुसरं हे होत असेल तर त्याच्यापासून त्या शेतकऱ्यांना चांगलाच फायदा मिळू शकतो. त्यामुळे जे गाव पातळी तरुण वर्ग आहे यांनी म्हणजे त्यांच्या गावातल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणं, नावलौकिक मिळवून देणं आणि छोटे मोठे गाव पातळीवर प्रक्रिया उद्योग सुरू करणे की जेणेकरून गावाचं अर्थकारण आणि तेथील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजेच तरुण पिढीने सुद्धा कृषी क्षेत्रात लक्ष द्यावं, म्हणजेच अर्थकारण वाढण्यास मदत मिळेल असा महत्त्वपूर्ण संदेश सरांनी दिलेला आहे. खरं तर हा विषय अत्यंत व्यापक आहे, परंतु आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. सर, आपण वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या शेतकरी बांधवांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.